नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 13 कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य या प्रकरणाचा उत्तरार्ध या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये या प्रकरणाचा पूर्वार्ध तुम्ही अभ्यासला असेलच, तर हे प्रकरण आपण 2 भागात अभ्यासणार आहोत। चला तर मग पाहूया। हायड्रोकार्बन्स मूलभूत सेंद्रिय संयुगे। बहुतेक सेंद्रिय संयुगात कार्बन सोबत हायड्रोजन हे मूलद्रव्य समाविष्ट असते। ही मूलद्रव्ये सेंद्रिय संयुगे मूळ संयुगे म्हणून ओळखली जातात आणि यांनाच हायड्रोकार्बन्स असेही म्हणतात। म्हणजे ज्या संयुगामध्ये कार्बन सोबत हायड्रोजन ही मूलद्रव्य समाविष्ट असते त्या संयुगांना हायड्रोकार्बन असे म्हटले जाते। कार्बन चे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 4 आहे हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले आहे, कारण त्याचा अणुअंक 6 आहे। पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन असतात। म्हणून कार्बनच्या अणूच्या दुसऱ्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन मिळाले तर शेवटच्या कक्षेतील अष्टक पूर्ण झाल्याने त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन जवळच्या निष्क्रिय वायू म्हणजे निऑन 2,8 प्रमाणे स्थिर होते। म्हणजे कसे पहा, कार्बनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, त्याला जर आणखी 4 इलेक्ट्रॉन मिळाले तर 4 आणि 4 किती होतात 8, म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन होतं 2,8 आणि 2,8 हे इलेक्ट्रॉन स्वरूपन कोणाचं आहे तर निऑनचं। म्हणजे कार्बनला जर 4 इलेक्ट्रॉन मिळाले तर तो नजीकच्या निष्क्रिय वायू मूलद्रव्याचे म्हणजे निऑनचे इलेक्ट्रॉन स्वरूपन प्राप्त करतो आणि स्थिर होतो। कार्बनची संयुजा 4 आहे, मात्र हे होताना इलेक्ट्रॉनची देवघेव न होता भागीदारी होते। म्हणजे तो दुसऱ्या कार्बन सोबत अथवा दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणुसोबत 4 सहसंयुज बंध तयार करू शकतो। आता भागीदारी म्हणजे काय, तर समजा एखादा व्यवसाय दोघांनी मिळून सुरू केला, 10,000 रुपये भांडवलाची आवश्यकता आहे तर 2 मित्रांनी 5-5 हजार रुपये भांडवल घातले आणि व्यवसाय सुरू केला, तर या व्यवसायाला भागीदारीतील व्यवसाय म्हणतात। तसं कार्बन काय करतो, त्याच्या बाह्यतम कक्षेत 4 इलेक्ट्रॉन असतात आणि तो इतर मूलद्रव्याच्या 4 अणूंशी संयोग पावतो आणि सहसंयुज बंध तयार करतो। जेव्हा कार्बन प्रत्येकी 1 इलेक्ट्रॉन अशा प्रकारे 4 हायड्रोजन अणूबरोबर 4 इलेक्ट्रॉनची भागीदारी करून 4 CH बंध तयार करतो तेव्हा मिथेनचा रेणू तयार होतो। आता या ठिकाणी पहा, कार्बनच्या बाह्यतम कक्षेत 4 इलेक्ट्रॉन असतात, ते 4 इलेक्ट्रॉनची तो काय करतो 4 हायड्रोजन सोबत भागीदारी करतो आणि CH4 म्हणजेच मिथेनचा रेणू तयार होतो। तर ही रेषा संरचना आहे, म्हणजेच मिथेनचे रचना सूत्र आहे आणि ही डॉट प्रतिकृती दिलेली आहे। म्हणजे 1 कार्बन आणि 1 हायड्रोजन, 1 कार्बन आणि 1 हायड्रोजन असे 4 इलेक्ट्रॉनची काय झालेली आहे भागीदारी झालेली आहे। आणि ही आहे मिथेनची रचना, मिथेनचे रचना सूत्र आणि ही आहे मिथेनची इलेक्ट्रॉन डॉट प्रतिकृती। आता हे सहसंयुज बंध जे आहेत त्यांचे गुणधर्म काय आहेत, तर सहसंयुज संयुगांचा द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतो, म्हणजे ते लगेच विरघळतात, कमी तापमानाला विरघळतात आणि कमी तापमानाला ते उकळतात सुद्धा। सामान्यतः पाण्यात अद्रावणीय आणि सेंद्रिय द्रावकात ते द्रावणीय असतात। म्हणजे सहसंयुज संयुगे पाण्यात विरघळत नाहीत, तर सेंद्रिय द्रावकामध्ये मात्र ती विरघळतात। उष्णता आणि विद्युत यांचे कमी प्रमाणात वाहक असतात, म्हणजे जवळजवळ त्यामधून उष्णता किंवा विद्युत प्रभार वाहून नेला जात नाही, म्हणजे कमी प्रमाणात विद्युत वाहक ते असतात। संतृप्त आणि असंतृप्त हायड्रोकार्बन। तर आपण हायड्रोकार्बन पाहिले, ज्या संयुगामध्ये कार्बन आणि हायड्रोजन हे दोघे असतात त्यांना आपण हायड्रोकार्बन म्हटलं। आता संतृप्त आणि असंतृप्त हायड्रोकार्बन त्यालाच इंग्लिशमध्ये सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असे संबोधले जाते। तर संतृप्त आणि असंतृप्त हायड्रोकार्बन म्हणजे काय ते आपण आता पाहूया। कार्बन अणू एक वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म दाखवतो, तो इतर कार्बन अणूंसोबत सहसंयुज बंध करून कार्बन अणूची शृंखला म्हणजे साखळी तयार करू शकतो। आता ज्या हायड्रोकार्बनच्या सर्व कार्बन अणूमध्ये फक्त एकेरी बंध असतो त्यांना संतृप्त हायड्रोकार्बन असे म्हणतात। उदाहरणार्थ आपण आता मिथेन पाहिला, तर मिथेनमध्ये सगळीकडे एकेरी बंध होता आणि त्याने 4 हायड्रोजन अणूंशी संयोग करून मिथेनचा रेणू तयार केला होता।
म्हणजे ज्या हायड्रोकार्बनच्या सर्व कार्बन अणूमध्ये फक्त एकेरी बंध असतो त्यांना काय म्हणतात? संतृप्त हायड्रोकार्बन. उदाहरणार्थ हा मिथेन किंवा इथेन, प्रोपेन या ठिकाणी दिलेलं आहे. C2H6 त्याचंच रचनासूत्र CH3CH3 असं लिहितात. या ठिकाणी प्रोपेन आहे C3H8 म्हणजे CH3CH2CH3. आता ही झाली संतृप्त हायड्रोकार्बन. मग असंतृप्त हायड्रोकार्बन कशाला म्हणायचं? तर काही हायड्रोकार्बनमध्ये दोन कार्बन अणूमध्ये बहुबंध असतो. आता बहुबंध म्हणजे काय? तर दुहेरी बंध किंवा तिहेरी बंध. ज्या हायड्रोकार्बनमध्ये किमान एक बहुबंध असतो त्यांना असंतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात. म्हणजे ज्या हायड्रोकार्बनमध्ये दुहेरी बंध असतो त्यांनाही असंतृप्त म्हणतात किंवा ज्या हायड्रोकार्बनमध्ये तिहेरी बंध असतो त्यांना सुद्धा असंतृप्त हायड्रोकार्बन असं म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ इथिन CH2 दुहेरी बंध CH2 किंवा इथाईन CH तिहेरी बंध CH, प्रोपीन CH3CH CH2, प्रोपाईन CH3C तिहेरी बंध CH. तर विद्यार्थी मित्रांनो, ही संतृप्त आणि असंतृप्त हायड्रोकार्बन तुम्ही इयत्ता 10वी मध्ये खूप डिटेल शिकणार आहात. कार्बनची विद्राव्यता. या ठिकाणी एक प्रयोग दिलेला आहे. हा प्रयोग तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या मदतीने तुमच्या प्रयोगशाळेमध्ये करून पहा आणि कार्बनची विद्राव्यता ठरवा. कार्बन डायऑक्साईड. तर कार्बन डायऑक्साईडचे रेणूसूत्र आहे CO2. रेणू वस्तुमान 44 आणि द्रवणांक आहे -56.6 अंश सेल्सिअस. आता कार्बन डायऑक्साईड आढळतो कुठे? तर आपल्याला माहित आहे हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड मुक्त स्वरूपात असतो. उच्छ्वास वाटे बाहेर पडणाऱ्या हवेत सुमारे 4% कार्बन डायऑक्साईड असतो. खडू, शहाबादी फरशी यामध्ये CO2 संयुग अवस्थेत आढळतो. शहाबादी फरशीवर जर आम्ल पडले तर शहाबादी फरशीच्या अम्लाबरोबर अभिक्रिया होऊन त्यातून CO2 वायू मुक्त होतो आणि फरशीला खड्डे पडतात. हा प्रयोग तुम्ही केला असेल. लाकूड, कोळसा या जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून सुद्धा कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया दिलेली आहे पहा. कॅल्शियम कार्बोनेट ची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर रासायनिक अभिक्रिया जी मी तुम्हाला आता सांगितली. कॅल्शियम कार्बोनेटची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होते, पाणी तयार होते आणि या प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये मुक्त होतो. त्यावेळी कॅल्शियम कार्बोनेटला खड्डे पडतात. तुम्ही अंमली पर्जन्याचं उदाहरण आग्र्याचा ताजमहाल वगैरे ऐकून असाल की आग्र्याच्या ताजमहालला खळगे पडलेले आहेत. कारण जेव्हा अंमली पर्जन्य झाले त्यावेळी त्या अंमली पर्जन्यामुळे त्या ताजमहालला जे दगड आहेत त्यांची संगमरवरी दगड आहे तो त्यांची अंमली पर्जन्य म्हणजे अम्लाशी रासायनिक अभिक्रिया झाली आणि कार्बन डायऑक्साईड मुक्त झाला. त्यामुळे त्या ठिकाणी खड्डे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. कार्बन डायऑक्साईडचे आणखी काही रासायनिक गुणधर्म आपण पाहूया. सोडियम हायड्रॉक्साईडच्या जलीय द्रावणातून कार्बन डायऑक्साईड पाठवल्यास सोडियम कार्बोनेट मिळते. सोडियम कार्बोनेट म्हणजेच धुण्याचा सोडा. पूर्वी कपडे धुण्यासाठी धुण्याच्या सोड्याचा वापर केला जायचा. आपण आता जी अपमार्जके वापरतो म्हणजे वेगवेगळ्या पावडर वापरतो त्या सर्व पावडरमध्ये सोडियम कार्बोनेट असतो म्हणजे धुण्याचा सोडा हा एक घटक असतो. आता त्याचे रासायनिक समीकरण काय पहा. सोडियम हायड्रॉक्साईडचे रेणूसूत्र आहे NaOH. कार्बन डायऑक्साईड CO2. आता NaOH ची CO2 बरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन सोडियम कार्बोनेट त्याचं रेणूसूत्र आहे Na2CO3 आणि पाणी तयार होते प्लस H2. आता या ठिकाणी 2 सोडियम आहेत उत्पादितामध्ये आणि तो संतुलित करण्यासाठी इथं हा 2 लिहिलेला आहे. तर सोडियम कार्बोनेटचे सूत्र NaOH असेच आहे. 2 NaOH नाही. तर हा 2 लिहिलेला आहे तो अभिक्रिया संतुलित करण्यासाठी लिहिलेला आहे. पहा मोजून बघा. सोडियम इथं 2 आहेत, इथंही 2 आहेत. ऑक्सिजन पहा हे 2 आणि हे 2 4 झाले. आता या ठिकाणी 3 आहेत आणि पाण्यामध्ये 1 आहे 4 झाले. त्यानंतर हायड्रोजन इथं 2 आहेत तर इथंही 2 आहेत. कार्बन इथं 1 आहे, इथं सुद्धा 1 आहे. हा 2 आहे तो सोडियमसाठी आहे म्हणजे अभिक्रिया संतुलित केलेली आहे. दुसरा गुणधर्म सोडियम कार्बोनेटच्या पाण्यातील द्रावणातून कार्बन डायऑक्साईड वायू पाठवला असता सोडियम बायकार्बोनेट मिळते. तर सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा. विद्यार्थी मित्रांनो हे नीट लक्षात ठेवा. रासायनिक अभिक्रियेचे समीकरण. आता सोडियम कार्बोनेट आत्ताच आपण पाहिले Na2CO3 त्यामधून कार्बन डायऑक्साईड पाठवला.
आता हीच अभिक्रिया पुढे कंटिन्यू केली, Na2CO3 + H2O + CO2, तर काय होतं, 2 हा संतुलित करण्यासाठी लिहिलेला आहे NaSCO3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. आता इथं 2 सोडियम आहेत म्हणून इथं 2 लिहिलेलं आहे, तर सोडियम 2 झाले, हायड्रोजन इथं 2 आहे तिथंही 2 झाले, कार्बन हा 1 आणि हा 1 2 झाले, इथंही 2 झाले, आणि ऑक्सिजन 3 2 6, इथं 2 हा 1 3 आणि हे 3 6, म्हणजे अभिक्रिया संतुलित करण्यासाठी तो 2 लिहिलेला आहे. तर हे 2 कार्बनचे रासायनिक गुणधर्म आहेत. पुढे कार्बन डायऑक्साईडचे उपयोग. फसफसणारी शीतपेये तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. आपण जी शीतपेये पितो त्या सर्व शीतपेयामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो, त्यामुळे ती पीत असताना आपल्याला ढेकर येते, कारण कार्बन डायऑक्साईड शरीरात घेण्याची प्रक्रिया किंवा सवय आपल्या शरीराला नसते, त्यामुळे आपलं शरीर ते घेऊ नको म्हणून सांगत असतं आणि आपण तसंच पितो, म्हणजे आपण निसर्ग नियमाच्या विरुद्ध त्या ठिकाणी कृत्य करतो. तर शीतपेये आपल्या शरीरासाठी, विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत घातक असतात, त्यांचा वापर टाळणे आवश्यक आहे. त्यानंतर स्थायीरूप कार्बन डायऑक्साईडचा म्हणजे शुष्क बर्फाचा वापर शीत कपाटामध्ये तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांना थंड करण्यासाठी, तसेच सिनेमा नाटकामध्ये धुक्यासारखे परिणाम मिळवण्यासाठी केला जातो. पहा, शुष्क कार्बन डायऑक्साईडचा, स्थायीरूप कार्बन डायऑक्साईडचा म्हणजे शुष्क बर्फाचा, तर स्थायीरूप कार्बन डायऑक्साईडलाच शुष्क बर्फ असे म्हणतात. तर शुष्क बर्फाचा उपयोग काय होतो, तर शीत कपाटामध्ये होतो, त्यानंतर सिनेमा किंवा नाटकामध्ये धुक्यासारखे परिणाम मिळवण्यासाठी केला जातो. अग्निशामक यंत्रात रासायनिक अभिक्रियेने तयार होणाऱ्या किंवा दाबाखाली ठेवलेल्या कार्बन डायऑक्साईडचा उपयोग केला जातो, कारण कार्बन डायऑक्साईडचा आग विझवण्यासाठी उपयोग होतो. कॉफीमधून कॅफीन काढून टाकण्यासाठी द्रवरूप CO2 वापरतात. द्रावक म्हणून द्रवरूप CO2चा उपयोग अत्याधुनिक अशा पर्यावरणपूरक ड्राय क्लिनिंगमध्ये केला जातो. हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग वनस्पती प्रकाश संश्लेषणासाठी करतात आणि म्हणूनच त्या प्रकाश संश्लेषण करू शकतात आणि ऑक्सिजन वातावरणात सोडतात आणि तो ऑक्सिजन सजीवांना श्वसनासाठी मदत करतो. हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात, ते आपण आत्ताच पाहिले. त्यानंतर अग्निशामक यंत्र. अग्निशामक यंत्रामध्ये सोडियम बायकार्बोनेटची भुकटी असते. आता हे अग्निशामक यंत्र, बाजूला जे सिलेंडर दाखवलेले आहे, हे प्रत्येक शाळेमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या शाळेमध्ये ते पाहिलं असेल, किंवा अग्निशमन दलाच्या तज्ञ व्यक्तींनी येऊन ते कसे चालू करायचे हे दाखवलेले सुद्धा तुम्ही पाहिलेले असेलच. एका काचेच्या कुपीमध्ये विरल सल्फ्युरिक अम्ल असते. यंत्राची कळ दाबल्यावर कुपी फुटते आणि कुपीतील सल्फ्युरिक अम्ल सोडियम बायकार्बोनेटवर पडते. या प्रक्रियेमध्ये रासायनिक अभिक्रिया होते आणि कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो, तो बाहेर पडतो. त्यामुळे ज्या ठिकाणी आग लागलेली आहे त्या ठिकाणी जर ही प्रक्रिया केली तर तो कार्बन डायऑक्साईड काय करतो, कार्बन डायऑक्साईड हवेपेक्षा जड असतो, त्यामुळे तो खाली जातो आणि आग थोपविण्याचं तो काम करतो. CO2 अग्निशामके ही क्षरण न होणारी व वीज प्रवाह प्रतिबंध असतात, त्यामुळे विद्युत उपकरणे व यंत्रणा लागलेल्या आगीत ही अग्निशामके वापरली जातात. कार्बन डायऑक्साईड अग्निशामके ही लहान प्रमाणातील आग विझवण्यासाठी वापरतात. मोठ्या प्रमाणात लागलेली आग जी विझवणे आटोक्याबाहेर आहे, अशा वेळी कार्बन डायऑक्साईड अग्निशामके पुरेशी पडत नाहीत, कारण ती लहान स्वरूपात असतात. आता आधुनिक अग्निशामक यंत्रात द्रवरूप व स्थायीरूप कार्बन डायऑक्साईड दाबाखाली भरलेला असतो. दाब कमी केल्यावर वायुरूप होऊन तो जोराने काय होतो, करण्यासारखा नळीतून बाहेर पडतो आणि मग त्यामुळे आग विझवण्यासाठी मदत होते. या ठिकाणी अग्निशामक यंत्राची अंतररचना दर्शवलेली आहे. पहा, इथं सोडियम बायकार्बोनेटची भुकटी भरलेली आहे, वरच्या बाजूला सल्फ्युरिक अम्ल आहे आणि ही कुपी आहे. ज्यावेळी आपण कळ दाबतो ते कुपी बाजूला होते आणि हे अम्ल सोडियम बायकार्बोनेटवर पडते आणि सोडियम बायकार्बोनेटची सल्फ्युरिक अम्लाबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन त्यामधून काय होतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. ही रासायनिक अभिक्रिया या ठिकाणी दाखवलेली आहे. पहा, NaSCO3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेटची अम्लाबरोबर रासायनिक अभिक्रिया होते. सोडियम सल्फेट आणि पाणी तयार होऊन कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये मुक्त होतो. त्यामुळे छोट्या स्वरूपात लागलेली आग विझवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. सध्या वेगवेगळ्या प्रकारची अग्निशामक यंत्रे वापरली जातात. त्यांचा वापर करून कार्बन डायऑक्साईडमुळे अग्निशमन कसे होते त्याविषयी तुम्ही अधिक माहिती घ्या, किंवा तुमच्या शाळेमध्ये जे सिलेंडर आहे ते जेव्हा वापराल त्यावेळी ते निरीक्षण करून बघा, म्हणजे तुम्हाला
समजेल. मिथेन रेणुसूत्र CH4 आणि रेणुवस्तुमान 16. आता मिथेनचे रेणुसूत्र रचनासूत्र आपण पाहिले मागे. हे काय आहे त्याचे रचनासूत्र. तो 4 हायड्रोजनशी काय करतो संयोग पावतो आणि मिथेनचा एक रेणू तयार होतो. आता मिथेनचा आढळ हा नैसर्गिक वायूमध्ये सुमारे 87% इतका मिथेन वायू आढळतो. पहा, नैसर्गिक वायूमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिथेन असतो. जैविक पदार्थाच्या हवेच्या अनुपस्थितीत होणाऱ्या विघटनातून हा वायू काय होतो निर्माण होतो. बायोगॅसमध्येही मिथेन आढळतो असे म्हणण्यापेक्षा बायोगॅसचा मिथेन हा मुख्य घटक आहे. सुमारे 60% मिथेन बायोगॅस संयंत्रामध्ये असतो. कोळशांच्या खाणीमध्येही मिथेन असतो. दलदलीच्या पृष्ठभागावर मिथेन वायू आढळून येतो म्हणून याला मार्श गॅस असेही म्हटले जाते. म्हणजे त्या ठिकाणी दलदल आहे, सतत पाऊस असतो किंवा सतत दलदल आढळते, त्या ठिकाणी मिथेन वायूची निर्मिती होते आणि म्हणून त्याला मार्श गॅस असे म्हणतात. प्रयोगशाळेत हायड्रोजन व कार्बन मोनॉक्साईड यांचे मिश्रण 300 सेल्सिअसला निकेल या उत्प्रेरकाच्या उपस्थितीत तापवल्यास मिथेन वायू तयार होतो. म्हणजे कृत्रिमरित्या सुद्धा त्याला तयार करता येतो. आता शुद्ध स्वरूपातील मिथेन नैसर्गिक वायूच्या भंजक ऊर्ध्वपातनाने मिळवता येतो. म्हणजे नैसर्गिक वायूचे जर भंजक ऊर्ध्वपातन केले तर आपल्याला जो मिथेन मिळतो तो मिथेन शुद्ध स्वरूपामध्ये आपल्याला आढळतो. तर हा मिथेनचा आढळ आहे. या मुद्द्यांचा नीट अभ्यास करा. मिथेनचे काही भौतिक गुणधर्म या ठिकाणी दिलेले आहेत. आता त्याचा द्रवणांक बघा किती कमी आहे, अगदी ऋण आहे, ऋण 182.5 अंश सेल्सिअस आहे. उत्कलनांक ऋण 161.5 अंश सेल्सिअस आहे. आता मिथेन हा रंगहीन आहे. द्रवरूप मिथेनची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा काय असते कमी असते. मिथेन पाण्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात द्रावणीय असतो, तर गॅसोलीन, इथर, अल्कोहोल ही जी सेंद्रिय संयुगे आहेत त्या सेंद्रिय द्रावकांमध्ये तो मोठ्या प्रमाणामध्ये द्रावणीय असतो. कारण ते सहसंयुग संयुग आहे आणि सहसंयुग संयुगे ही पाण्यामध्ये अल्पशा प्रमाणातच विरघळतात आणि सहसंयुग द्रावकामध्ये मात्र ती विरघळतात. कक्ष तापमानाला मिथेन हा वायू अवस्थेमध्ये असतो. मिथेनचे रासायनिक गुणधर्म. मिथेन हा अतिशय ज्वालाग्रही असून जळताना ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होताना निळसर अशी ज्योत मिळते व या अभिक्रियेतून 213 कॅलरी पर मोल एवढी उष्णता बाहेर टाकली जाते. मिथेन हा पूर्णतः जळतो आणि तो पूर्णतः जळत असल्यामुळे हवेचे प्रदूषण करत नाही आणि त्यामुळे याच गुणधर्माचा वापर करून बायोगॅस संयंत्रामध्ये पालापाचोळा किंवा जनावरांचे शेण, मलमूत्र यापासून मिथेन वायूची निर्मिती करून त्याचा घरगुती स्वयंपाकामध्ये उपयोग केला जातो. त्यानंतर त्याची रासायनिक अभिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे. मिथेनची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होऊन मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता बाहेर टाकली जाते. शिवाय ते एक स्वच्छ इंधन आहे. क्लोरिनेशन. अतिनील किरणांच्या उपस्थितीत 250 अंश सेल्सिअस ते 400 अंश सेल्सिअस तापमानाला मिथेन व क्लोरीन वायूमध्ये अभिक्रिया होऊन प्रामुख्याने मिथिल क्लोराईड व हायड्रोजन क्लोराईड तयार होतात. पहा, अतिनील किरणांच्या उपस्थितीमध्ये 250 ते 400 अंश सेल्सिअस तापमानाला मिथेन व क्लोरीनमध्ये रासायनिक अभिक्रिया होते आणि मिथिल क्लोराईड व हायड्रोजन क्लोराईड तयार होतात. या अभिक्रियेला मिथेनचे क्लोरिनेशन असे संबोधले जाते. तर रासायनिक अभिक्रिया पहा, मिथेनची क्लोरीन बरोबर अभिक्रिया होऊन मिथिल क्लोराईड आणि हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होते. मिथेनचे काही उपयोग या ठिकाणी दिलेले आहेत. नैसर्गिक वायू स्वरूपातील मिथेनचा उपयोग वस्त्रोद्योग, कागद निर्मिती, अन्न प्रक्रिया उद्योग, पेट्रोल शुद्धीकरण अशा उद्योगामध्ये केला जातो. तर सर्वात लहान लांबीचा हायड्रोकार्बन असल्यामुळे मिथेनच्या ज्वलनातून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण खूप कमी असते. म्हणून याचा वापर घरगुती इंधन म्हणून केला जातो, म्हणजेच बायोगॅस संयंत्राचा वापर. इथेनॉल, मिथाइल क्लोराईड, मिथिलीन क्लोराईड तसेच अमोनिया व ॲसिटिलीन या कार्बनी संयुगांच्या निर्मितीसाठी मिथेनचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. आता 1776 ते 78 या दरम्यान अलेक्झांड्रो व्होल्टा यांनी दलदलीतून वायूचा अभ्यास करताना त्यांना मिथेन वायूचा शोध लागला. म्हणजे मिथेनचा शोध अलेक्झांड्रो व्होल्टा यांनी 1776 ते 78च्या दरम्यान लावलेला आहे. बायोगॅस संयंत्र. आता हे बायोगॅस संयंत्र तुम्ही पाहिलं असेल किंवा गावाकडे वगैरे गेलात
तर पहा किंवा तुमच्या शिक्षकांच्या मदतीने एखाद्या बायोगॅस प्रकल्पाला भेट द्या, म्हणजे तुम्हाला ते पाहायला मिळेल. आता या संयंत्राची रचना कशी आहे पहा. या संयंत्रामध्ये इथं आपल्याला मोठी टाकी दिसते. ही टाकी भूमिगत असते, म्हणजे जमिनीच्या खाली असते. त्यानंतर इथं आत येण्याचा जो मार्ग असतो त्यामध्ये शेणाचा राळा व पाणी मिश्रण या टाकीमध्ये टाकले जाते. म्हणजे शेण पाण्यामध्ये पूर्ण पाणी ओतून पाण्यामध्ये शेण टाकले जाते आणि पूर्ण ते ढवळणीने ढवळून ते मिश्रण, एकजीव केलेले मिश्रण या टाकीतून टाकले जाते. त्यानंतर या भूमिगत टाकीमध्ये ते मिश्रण आल्यानंतर सूक्ष्मजीव त्यांचं काय करतात, अपघटन करून त्यातून वायू बाहेर पडतो. तो वायू बाहेर येण्यासाठी या ठिकाणी झाकण आणि मार्ग असतो. आणि ही प्रवाह टाकी आहे, जर जास्त झाले तर काय केलं जातं, त्यातून बाहेर येतो किंवा शिल्लक राहिलेला जो राळा आहे तो राळा म्हणजेच उत्कृष्ट खत असते, ते खत बाहेर काढून घेतले जाते. आणि ह्या टाकीला पाईप लावून ती स्वयंपाकघरापर्यंत घरात असणाऱ्या शेगडीला जोडलेली असते. आता बायोगॅस संयंत्रामध्ये जनावरांचे शेण, पालापाचोळा, ओला कचरा यांचे विनॉक्सी जीवाणूंमार्फत विघटन होते. त्यापासून मिथेन वायूची निर्मिती होते. यालाच आपण बायोगॅस असेही म्हणतो. बायोगॅस हा स्वयंपाकाच्या इंधनाची मागणी भागवणारा अतिशय स्वस्त असा इंधन पर्याय आहे. विद्यार्थी मित्रांनो, शेतकऱ्यांकडे शेण, पालापाचोळा या सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात. त्यामुळे फक्त टाकी तयार केली आणि हे मिश्रण त्यामध्ये टाकलं की त्यांना फ्रीमध्ये गॅस मिळतो. आणि खत तर शिल्लक राहिलेल्या राळ्याचा खत उत्कृष्ट खत म्हणून अत्यंत सूक्ष्म असा भुगा झालेला असतो. त्याचा उपयोग अत्यंत उत्कृष्ट खत म्हणून होतो. बायोगॅस संयंत्र हे वीज निर्मितीसाठी सुद्धा वापरले जाते. तर बायोगॅसमध्ये सुमारे 55 ते 60% मिथेन व उर्वरित भाग कार्बन डायऑक्साईडचा असतो. बायोगॅस हे वापरासाठी अधिक सोयीचे इंधन तर ठरते, शिवाय गॅस वापर तयार होताना उत्तम खतही तयार होते. म्हणजे खत मिळते, गॅस वापरासाठी मिळतो आणि जे खत तयार होते ते खत अत्यंत शेतीसाठी उत्कृष्ट असते. बायोगॅसची निर्मिती प्रक्रिया. बायोगॅस निर्मिती प्रक्रिया ही विनॉक्सी प्रकारची असते, म्हणजेच ॲनारोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स ही प्रक्रिया करतात. आता ती 2 टप्प्यामध्ये होते. पहिला टप्पा आहे आम्ल निर्मिती आणि दुसरा आहे मिथेन वायूची निर्मिती. आता कचऱ्यातील जैव विघटनयोग्य जटिल सेंद्रिय संयुगावर जीवाणू अभिक्रिया करतात व सेंद्रिय आम्ल तयार होते. तर मिथेन वायूची निर्मिती कशी होते, तर मिथॅनोजेनिक जीवाणू सेंद्रिय आम्लावर अभिक्रिया करून मिथेन वायू बनवतात. म्हणजेच कशी पहा, या ठिकाणी ॲसिटिक ॲसिड दिलेले आहे. त्या ॲसिटिक ॲसिडचं मिथेन आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये रूपांतर होतं आणि मिथेन वायूची निर्मिती होते. तर तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या मदतीने बायोगॅस प्रकल्पाला भेट द्या आणि याचा अभ्यास करा. या ठिकाणी हे प्रकरण संपलेले आहे. पूर्ण प्रकरण अभ्यासून प्रकरणाखाली जो स्वाध्याय दिलेला आहे तो तुमच्या वहीमध्ये सोडवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.